सिडको कार्यालयातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सिडकोतील लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना पकडलंय। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। निवृत्त अधिकाऱ्याचे सेवा निवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठी लाच घेण्यात आले लिपिक नरेंद्र हिरे याला ताब्यात घेण्यात आलंय। सिडकोमधील लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलाय। निवृत्त अधिकाऱ्याचे सेवा निवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठी 4.5 लाखांची लाच मागितली होती। पहिल्या फेरीत 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आला आहे। लिपिक नरेंद्र हिरे याला आता ताब्यात घेण्यात आलंय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापकीय अधिकारी प्रमदा बडवे यांच्यासाठी 3 लाख, विभागीय अधिकारी चंदलाल मेश्राम यांच्यासाठी 1 लाख तर स्वतःला 50,000 अशी एकूण 4.5 लाखांची मागणी केली होती। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। आकांक्षा, काय अधिकची माहिती? नक्कीच सिडकोमधून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जे लिपिकाला 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाईचं केल्याचं आपल्याला समजत आहे। निवृत्त अधिकाऱ्याची जी सेवा निवृत्तीचे पैसे मिळवण्यासाठी ही 4.5 लाखांची लाच मागितल्याचं उघड झालेलं आहे। पाहायला गेलं तर पहिल्या फेरीत 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिपिक नरेंद्र हिरे याला ताब्यात देखील घेतलेलं आहे। आणि त्याचसोबत पाहायला गेलं तर सिडकोमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार होतात, मात्र यावेळी सापळा रचून लिपिकाला रंगेहात पकडल्याने आता एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आकांक्षा, यामध्ये व्यवस्थापकीय अधिकारी यांना 3 लाख तर विभागीय अधिकारी यांच्यासाठी 1 लाख आणि स्वतःला 50,000 तर इतर जे दोघं आहेत त्यांना सुद्धा आता ताब्यात घेण्यात येणार आहे का? त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच व्यवस्थापकीय अधिकारी प्रमदा बडवे यांच्यासाठी 3 लाख, विभागीय अधिकारी चंदलाल मेश्राम यांच्यासाठी 1 लाख तर स्वतःला 50,000 अशी एकूण 4.5 लाखांची ही मागणी केली होती। या संदर्भात जरी नरेंद्र हिरे यांना ताब्यात घेतलं असेल तरी आणखी दोघांची ही चौकशी सध्या तरी सुरू आहे। त्यामुळे आता यामध्ये काय माहिती समोर येते हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।